एकदा जर तुम्ही हा मिरची वडा जर खाल्ला ना तर तुम्ही नेहमी खाल, तुमचं पोट भरल पण मन भरणार नाही। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे 6 ते 7 अशा जाड अगदी फिक्या मिरच्या आहे आणि एक आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे। 2 ते 3 हिरवी मिरची, थोडेसे धने, थोडंसं जिरं, अद्रक, 3 ते 4 लसूण पाकड्या, थोडासा पुदिना, असं त्याचं जाड बारीक भरड मिक्सरला मी करून घेतलं। कढई गॅसवर ठेवली, तेल टाकलं थोडंसं, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि आपण जो मसाला तयार केला होता अद्रक, लसूण, धने, जिरं, 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण, थोडासा पुदिना, ते जाड बारीक भरड मी तेलामध्ये मग कढीपत्ता झाल्यानंतर टाकून घेतला आणि थोडीशी हळद पावडर टाकली, थोडासा गरम मसाला टाकला आणि थोडंसं पाणी टाकलं कारण मसाला आपला करपू नये म्हणून। आता बघा मी ते बटाटे मॅश करून घेतलेले आहे। इथं आपल्याला मिरची वड्यासाठी भाजी बनवायची आहे। तुम्ही ह्या मसाल्या प्रकारे जर मिरची वडा बनवला तर तुमचा मिरची वडा इतका परफेक्ट आणि इतका टेस्टी लागल। आता चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं मी चाट मसालासुद्धा वापरलेला आहे, तो दाखवायचा राहिलेला आहे। चाट मसाल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी एक टेस्ट येते। आता बघा इथं भाजी आपली तयार झालेली आहे। तोपर्यंत इथं मी अशी बघा ही हिरवी मिरची मस्त छान धुवून घेतली होती, अशी मोठ्या साईजची आहे आणि बाजारामध्ये सहज ही मिरची मिळून जाते। आता बघा असा मधून कट मारल्यानंतर मग मी बिया काढून घेतलेल्या आहे आणि खरोखर सांगते, हा मिरची वडा जर तुम्ही खरोखर बनवला तर तुम्ही खरोखर याची चव विसरणार नाही। इतका सुंदर लागतो मसाला। मी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही तयार करा। आता बघा इथं आपण बेसन पीठ भिजवून घेऊया, आपल्याला मिरची वडे तळायचे आहे म्हणून। आता किती मिरच्या आहे त्यानुसार आपण पीठ घ्यायचं आहे। आता थोडंसं मी 2 ते 3 कळच्या मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून बघा आता असं थोडं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पीठ आणि छान असं बघा आपला बरोबर खूप पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही, पण पातळ जर झालं तर मग आतमध्ये तेल जाईल तुमचं जे भाजी आपण भरू त्याच्यामध्ये। आता बघा आधी मी तेल तापवायला ठेवलं होतं लोखंडी कढाईमध्ये। आता त्या मिरच्या मी आधी तळून घेणार आहे कारण तुम्ही जर डायरेक्ट कच्च्या मिरचीमध्ये जर मसाला भरला तर ते साल असं जाड आणि कच्चं लागल, कारण ही तुम्ही ट्रिक नक्की वापरा। आता बघा मी मिरच्या तळून घेतल्या होत्या, तेल छान नितळू दिलं। तुम्ही अख्ख्याच मिरच्या तळून घ्या। माझ्याकडून ती चुकी झाली की मी अख्ख्या मिरच्या तळून घ्यायला हव्या होत्या, नंतर कट मारायला हवा होता, कारण मिरच्यांना कट मारल्यानंतर थोडंसं तेल मध्ये गेलं होतं, मग मी खूप वेळ तेल छान नितळू दिलं आणि बघू शकता आता आपली भाजी मस्त गार होऊ द्यायची। भाजी गार झाल्यानंतर आता आपल्याला भाजी अशी बघा मिरचीमध्ये भरून घ्यायची आहे। खूप सुंदर असं बघा भाजी मी आता मिरच्यांमध्ये भरत आहे आणि मिरच्यांना मी थोडं आतमधून मीठसुद्धा लावून घेतलं, म्हणजे असे आपल्या मिरच्यांना टेस्ट खूप सुंदर येईल। अगदी थोडं मीठ लावायचं, म्हणजे आपण भाजीमध्येही मीठ वापरलेलं आहे आणि मी पूर्ण सारण असं भरून घेत आहे। तुम्ही नक्की एकदा तरी हे रेसिपी माझी ट्राय करा आणि जर खरोखर मनापासून आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता सगळ्या मिरच्या आपल्या भरून झालेल्या आहे। आता बघा तुम्ही बेसन पीठ ह्या प्रकारे घेतलेलं आहे। आता असं बघा मिरची अशी टाकून घ्यायची चमचेच्या साहाय्याने, बघा असं थोडं पीठ आपल्याला टाकायचं आहे। पीठ खूप पातळ करायचं नाही, नाहीतर मग मिरचीच दिसल आणि वरची जे कोटिंग आहे ते व्यवस्थित येणार नाही। आता तेल असं तापल्यानंतर गॅस मध्यम करून असं बघा आता मी मिरचीवर असं चम्मचच्या साहाय्याने डाळीचं पीठ टाकून घेत आहे भिजवलेलं आणि हळूहळू असं आपला मिरची वडा मी आता तेलामध्ये सोडत आहे। खूप सुंदर अप्रतिम चवीची ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का, हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, कारण ज्या प्रकारे मला साध्या सोप्या पद्धतीने जमतं त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। आपल्या चॅनलला भरभरून प्रेम,
सपोर्ट करा आणि सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज म्हटलं काहीतरी नवीन रेसिपी दाखवूयात, कारण आता सगळे पाहुणे एकमेकांकडं जातील, मुली आईंकडं जातील, मग मस्त छान असं एन्जॉय करा मिरची वडा. आता बघा ते वडे आपले झालेले आहे, मिरची वडा ते काढून घेतले. आता मी दुसरे परत तळून घेत आहे. बघू शकता ह्या प्रकारेच तळायचं आहे आणि खूप सुंदर असे आपले मिरची वडे बघा आता तयार होत आहे. मी आता सगळे मिरची वडे तळून घेतलेले आहे. बघू शकता खूप सुंदर झालेले, अजिबात मध्ये तेल वगैरे घुसलेलं नाही, काही नाही. इतका सुंदर लागतो हा मिरची वडा. तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता आणि अजिबात तिखट लागत नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहे मिरची वडे. रेसिपी ट्राय करा, मला नक्की सांगा तुम्ही. आणि बघू शकता आता मी तुम्हाला एक वडा कट करून दाखवते की किती सुंदर असं खायला तर अप्रतिम चवीचा हा मिरची वडा लागतो. आणि बघू शकता तुम्ही किती छान. आता मी तुम्हाला एक वडा इथं कट करून दाखवते. बघू शकता तुम्ही अजिबात तेल वगैरे मध्ये गेलेलं नाही. भाजी पण किती सुंदर बघा मध्ये, आणि मस्त वरती बेसनाचं कोटिंग, मिरची खूप छान लागतं खायला. मग कशाला वेळ करतात, नक्की ट्राय करा दिवाळी झाल्यानंतर. श्री स्वामी समर्थ. हॅपी दिवाळी.